हॅलो एव्हरीवन, मी सावी पवार। आज मी तुमच्यासाठी खोपामध्ये एक नवीन व्हेरिएशन घेऊन आले आहे। जी पीकॉक हेअरस्टाईल आपण करतो तीच व्हेरिएशन मी खोपामध्ये घेऊन आले आहे। तर चला स्टार्ट करूया। सगळ्यात आधी तुम्हाला हायपोनिक करून स्टफिंग लावून घ्यायची जशी मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवले आणि त्याच्यानंतर तुम्हाला छोटे छोटे पार्टिशन्स घ्यायचे आहेत केसांचे आणि एंडिंगपासून स्टार्ट करायचे आणि थोडंसं ट्विस्ट करून उलटा ट्विस्ट करून तुम्हाला असे पेटल्स बनवून घ्यायचे आहेत। ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने तुम्हाला छोटे छोटे पेटल्स बनवून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने मी 3 पेटल्स बनवून खालची जी लाईन आहे ती कंप्लीट केले आणि आता जी नेक्स्ट लाईन आहे ती तुम्हाला त्याच्यावरती म्हणजे थोडंसं त्याच्या अबाव साईड म्हणजे दोन्ही पेटल्समध्ये एक पेटल्स यायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला प्लेस करायचं आहे आणि तुम्हाला हीच टेक्निक यूज करून पूर्ण खोपा कंप्लीट करून घ्यायचा आहे। म्हणजे पूर्ण स्टफिंग तुम्हाला फिल करायची आणि स्प्रेने त्याला नीट व्यवस्थित फिनिशिंग द्यायची। त्याच्यानंतर मी खोपा ॲड केला आहे आणि ही डायमंडची हेअर ॲसेसरीज ॲड केले। हेअर ॲसेसरीज कुठून घेतले त्यांचं ID मी मेन्शन करते। तर तुम्हाला ही खोपा व्हेरिएशन कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा, कारण की हे थोडंसं युनिक होतं आणि मी नेहमी तुमच्यासाठी काही ना काही नवीन घेऊनच येत राहील, म्हणून मला फॉलो करायला विसरू नका। तर जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फॅमिलीला, फ्रेंड्सला जे घरी बसून पण हे सगळं शिकू शकतात। मग चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये विथ न्यू ट्युटोरियल। थँक्यू।